समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की हा व्हिडिओ जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा ज्यांना स्वामी सेवेत यायचं आहे त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, आपल्या मनातील इच्छा, आयुष्यातील अडचणी, समस्या, दुःख नष्ट करायचं आहे, त्यांनीच हा व्हिडिओ मनापासून बघायचा आहे। काय होतं, ज्यावेळेला आपण स्वामी सेवेमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला कधी मनासारखं फळ नाही मिळत। एवढी सेवा करूनही का समस्या सुटत नाहीत, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडत असतो। आपण जास्तीत जास्त यूट्यूबवर व्हिडिओ बघतो, प्रत्येकजण प्रत्येकाचे अनुभव सांगत असतो। आपण अगदी तसंच वागण्याचा प्रयत्न करतो, पूजा करतो, पारायण करतो, तरीसुद्धा कधी आपल्याला मनासारखे अनुभव येत नसतात। असं का बरं होतं? त्यांना सगळ्यांना अनुभव आला, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या, मग माझं काय झालं? मी तर त्यांनी सांगितली अगदी तशीच सेवा केली, उलट त्याच्यापेक्षा जास्त सेवा केली, मग माझ्या बाबतीतच असं का घडलं? असा अनेक प्रश्न बऱ्याच ताईंना पडत असतो। बऱ्याच ताई प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, पण सगळ्यांनाच यश येतं असं नाही। मलाही कधी नाही यश येत। त्यावेळी आपण काय करायचं? पारायण करताना आपल्याकडून काय चुका झाल्या त्या सगळ्या आठवायच्या। पहिली चूक, आपण काय करतो, सगळ्यांना सांगतो मी पारायण करत्या किंवा माझा हा संकल्प आहे, मी 11 गुरुवारचं व्रत करते। अजिबात असं कोणाला सांगायचं नाही, कारण तुम्ही का आणि कशासाठी पारायण करताय याचा कोणावरही फरक पडत नाही। फक्त तुम्हाला स्वामी महाराजांच्याबद्दल इतरांना अनुभव माहिती आहेत ना, ते द्या, पण तुम्ही पारायण का आणि कशासाठी करताय हे अजिबात कोणालाच सांगायचं नाही। आपण आपला स्वभाव ओळखायला शिकायचा। तुम्ही बोलणार आता हे मध्येच काय? बघा, काही ताईंचा स्वभाव खूप छान असतो, पण काहींचा स्वभाव खूप तापट आणि चिडचिड असतो। माझाही स्वभाव अगदी तसाच आहे। आपल्याला आपल्या या स्वभावात बदल करायचा आहे। आपण काय करतो, कोणी काही बोललं, आपल्या मनासारखं नाही घडलं, काही गोष्टी आपल्याला नाही पटल्या की लगेच चिडतो, रागवतो। याचा परिणाम आपल्या मनावर व शरीरावर होत असतो। काही वेळाने आपण शांत होतो, कधी वाटतं उगीच चिडलो आपण, तर कधी वाटतं आपली काही चूक नव्हती, तर कधी असं समजतं आपली काहीतरी चूक होती। मला मान्य आहे, उगीच कोणी कोणावर चिडत नाही किंवा रागवत पण नाही। काही गोष्टींसाठी आपण स्वतःही जबाबदार असतो किंवा समोरचाही तेवढाच जबाबदार असतो। काय होतं तुम्हाला मी सांगते, ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळेला स्वामी महाराज आपली परीक्षा घेतातच। जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना हा सगळ्यांना अनुभव आलेला असेल। आपण काय करतो, लगेच चिडतो, रागवतो। स्वामी महाराज काय सांगतात, तू कधीच कोणाला दुखवू नकोस, रागवू नको, चिडून माझी पूजा कधीच करू नको, तुझं मन शांत आणि संयमी ठेव। ठीक आहे, असं कधीच होणार नाही की आपण चिडणारच नाही किंवा रागवणारच नाही। कधीतरी असा प्रसंग येतात की आपण चिडतो, रागवतो। आपण या सगळ्या गोष्टी मुद्दाम नाही करत, कारण परिस्थितीच कधी तशी घडवत असते। त्यावेळेला फक्त एकच करायचं, लगेच स्वामी महाराजांना शरण जायचं, त्यांच्याकडं माफी मागायची। ज्या वेळेला पारायण चालू असताना त्यावेळी महाराज खरोखर आपली परीक्षा बऱ्याच वेळा घेत असतात। त्या काळात काय होतं, मुद्दाम कोणीतरी आपल्यासोबत भांडतं, चिडतो आणि आपण त्याला प्रत्युत्तर करत बसतो। पारायण काळात जेवढं शांत राहता येईल ना तेवढं शांत राहायचं असतं, आणि जरी आपण चिडलो, रागवलो तर लगेच महाराजांच्याकडं माफी मागायची असते। ही सवय आपल्याला आत्तापासूनच लावायची आहे। याचा फायदा सगळा आपल्याला ज्यावेळी आपण पारायण करत असतो ना त्यावेळेला होत असतो। कोणतीच सवय लगेच लागत नाही, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तुम्ही बऱ्याच ताईंचं ऐकलं असेल किंवा महाराजही सांगतात, तुम्हाला माझं नाव घेता नाही आलं ना तरी चालेल, पण कोणाला वाईट बोलू नका। नाही चांगलं बोलता येत ना तर ठीक आहे, पण शांत तरी राहावा ना। तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करा, तो दिवस तुमचा पहिला असेल। उठल्यानंतर कोणती प्रार्थना करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। आपली सगळी सकाळची कामे करायची। ही कामे करताना जास्तीत जास्त वेळ मिळेल तसं देवाचं नाव घ्यायचं। फक्त एकच विचार करायचा,
की आज दिवसभरात मी चुकीचं वागणार नाही, कोणाला उलट बोलणार नाही, कोणताच निगेटिव्ह विचार करणार नाही, कोणाबद्दलसुद्धा वाईट विचार करणार नाही. आपलं मन ना खूप चंचल असतं. त्याच्या मनातील विचार काही संपतच नाहीत. एक विचार झाला की दुसरा विचार. दिवसभर आपल्याला जसं जमेल तसं काम करत नामस्मरण करायचं. आणि जर कोणी मुद्दाम आपल्याला वाईट बोललं असेल, भांडत असेल, तर ऐकून घ्यायचं, शांत बसायचं. कितीही राग आला तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनातल्या मनात बोलायचं. तुम्हाला कधी कधी या सगळ्यांचा खूप त्रास होईल. सरळ तुम्हाला जिथे शांत बसता येईल तिथे बसा. आणि खूप रडावंसं वाटलं ना तर रडून घ्या, मनसोक्त रडा, महाराजांना सांगा. फक्त मनातून स्वतःला आधार देत राहायचं की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि माझी परीक्षा घेत आहेत. माझा विश्वास आहे त्यांच्यावर, मी या सगळ्यातून लवकरच बाहेर पडेन. यामुळे ना या गोष्टींची आपल्याला सवय लागून जाते. नंतर जेवढी तुम्हाला सगळ्यांना मदत करता येईल ना तेवढी करा. कारण देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपली परीक्षा बघत असतो. तुम्ही किती प्रामाणिकपणे कष्ट करताय. उगीच खोटं बोलून कुणाला फसवून पैसे अजिबात कमवू नका. तुम्ही स्वतः कष्ट करून पैसे कमवा. रात्री झोपतानाही महाराजांची क्षमा मागून झोपायचं आहे. दिवसभर आपण काय काय चांगल्या गोष्टी केल्या त्या आठवत राहायचं. नंतर वाईट जर आपल्या हातून घडलं असेल तर ते पुन्हा घडणार नाही हे बघायचं. नंतर तो दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 3 दिवसांचा संकल्प करायचा. यामध्ये आपण पहिल्या दिवशी कसं वागलो अगदी तसंच 3 दिवस वागायचा प्रयत्न करायचा. ज्या चुका झाल्यात त्या सुधारायचा प्रयत्न करायचा. नंतर 7 दिवस, नंतर 21 दिवस. यामुळं काय होतं, आपल्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल होतो. तुम्ही जर हे सगळं मनापासून करत गेलात ना तर पारायण करायच्या आत कधी कधी तुम्हाला तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि एक सांगते, ज्यावेळी आपण हे सगळं करत असतो ना त्यावेळेला आपल्या मनामध्ये, घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तुम्हाला पारायण करायचं असेल ना तर या सवयी खरंच आधी आपल्याला लावा आणि मगच पारायण करा. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. ज्यावेळेला माझं पारायण चालू होतं त्यावेळेला माझ्या शेजारी राहणारी माझी मैत्रीण, आमचं खूप चांगले संबंध होते. पण त्या दिवशी गुरुवारी काय झालं काय माहीत नाही, एका छोट्याशा कारणावरून आमचं भांडण झालं. ते भांडण एवढं झालं की तिलाही समजलं नाही की ती का भांडते आणि मलाही समजलं नाही. म्हणजे हे कळत न कळत घडत गेलं, माहीत नाही. पण त्या दिवशी माझं पूर्ण दिवसभर पारायणात लक्ष लागलं नाही. मी का भांडले यावरच विचार करत राहिले. का तर मला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळं तुमच्या बाबतीत ही चूक होऊ नये असं मला वाटतं. आपण ज्यावेळेला जेवण बनवायला शिकतो त्यावेळेला सुरुवातीला आपल्याकडून खूप चुका होतात. त्यावेळी घरातील आपल्याला सांगतात की या चुका कशा टाळायच्या, स्वयंपाक कसा करायचा, जेवणात मीठ जास्त झालं, तिखट जास्त झालं तर काय करायचं. बऱ्याच वेळा अशा गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. आपण या सगळ्या गोष्टींची खूप प्रॅक्टिस करतो, मन लावून सगळं शिकतो. त्यामुळं काय होतं, कधी म्हणजे आपण परफेक्ट जेवण बनवायला शिकतो. तर कधी कधी काय होतं, जरी जेवण बनवताना काही कमी जास्त झालं तरी आपल्याला लगेच लक्षात येतं की इथं चूक झाली, ती कशी सुधारली पाहिजे. अगदी तसंच आहे. ज्यावेळेला आपण पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला माहीत असतं आपल्याकडून काय चुका झाल्यात काय, त्या सगळ्या स्वामी महाराजांना सांगून त्यांची क्षमा मागायची. आणि पारायण काळात आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी करायची. पारायण करताना स्वामी महाराज नेहमी सांगतात, तुझ्या मनातील भाव कसा आहे, तुझं अंतःकरण किती शुद्ध आहे, तुझा स्वतःवर किती संयम आहे, तू किती प्रामाणिक आहे हे बघत असतात. तुम्ही किती मनापासून पूजा करताय हे स्वामी महाराज बघत असतात. उगीच सगळ्यांशी भांडून, रागावून, उलट बोलून जर तुम्ही पारायण करणार असाल तर त्याचं फळ तुम्हाला अजिबातच मिळणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शांत राहून, मन एकाग्र करून स्वामी महाराजांची सेवा करायची. तुम्हाला पारायण काळात अजिबात त्रास होणार नाही, कारण या सवयी तुम्हाला आधीच लागलेल्या असतात. आणि महाराजांनी सांगितलं आहे तुम्ही म्हणजे कसं पारायण करताय त्यापेक्षा किती शुद्ध मनाने पारायण करताय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ही माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितली. जर त्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुमची लहान बहीण म्हणून मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ.